हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण होऊ घातलेल्या MCQ परीक्षेबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. मागं आपण इंट्रोडक्शनमध्ये MCQची तयारी कशा पद्धतीने करायची असते, परीक्षेला जर हजर राहायचं असेल तर परीक्षेला हजर राहत असताना आपण कशा परिस्थितीमध्ये हजर राहिलं पाहिजे, कोणकोणती सावधानी आपण बाळगली पाहिजे, कोणकोणती प्रिकॉशन आपण घेतली पाहिजे, कोणत्या प्रकारची पूर्वतयारी आपल्याला करावी लागते, MCQला हजर राहत असताना सुद्धा आपण कोणकोणत्या प्रिकॉशन्स आपण विचारात घेतल्या पाहिजे. मग त्या कॉम्प्युटरच्या बाबतीत असतील, त्या मोबाईलच्या बाबतीत असतील, त्या लॅपटॉपच्या बाबतीत असतील, त्या टॅबच्या बाबतीत असतील, कोणती सावधानी त्या ठिकाणी आपण बाळगली पाहिजे. त्याचबरोबर आपण MCQला हजर असताना कोणत्या प्रकारचा पोशाख परिधान केला पाहिजे. त्याचबरोबर आपण MCQला हजर राहत असताना किंवा MCQची परीक्षा देत असताना आपली मानसिकता कशी ठेवली पाहिजे, हाही भाग मला वाटतं सविस्तर आपल्याशी चर्चा केलेला आहे. आणि त्यामुळं आता आपण थोडंसं महत्त्वाच्या पुढच्या भागाकडे जाऊया की MCQची परीक्षा जी असते त्यामध्ये आपण कशा पद्धतीची तयारी केली पाहिजे, म्हणजे कोणत्या प्रकारचे MCQ आपण तयार करू शकतो की जेणेकरून आपण परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवू शकतो. बाळांनो, लक्षात घ्या, MCQ ही आपल्या सर्वांच्या दृष्टीतून नवीन नाही आहे. ही परीक्षा तशी खूप जुनी आहे, ही परीक्षा पद्धती खूप जुनी आहे. परंतु सेमिस्टर एंड एक्झामिनेशनच्या ऐवजी MCQ एक्झामिनेशन घेण्याची पॉलिसी शासनाच्या धोरणानुसार आणि विद्यापीठाच्या सूचनेनुसार आपण या ठिकाणी अवलंबलेली आहे. त्यामुळं या दृष्टीतून आपण थोडंसं काळजीपूर्वक तयारी केली पाहिजे, कारण या ठिकाणी या परीक्षेमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवण्याची भरपूर संधी उपलब्ध आहे. कारण सेमिस्टर एंड एक्झामिनेशनमध्ये आपणाला बऱ्याच वेळेला मार्क्स कट झालेले दिसतात, कारण थेरॉटिकल किंवा एक्सप्लेनेटरी ॲन्सर जे असतं त्या ॲन्सरमध्ये थोडंसं फरक असू शकतो असेसमेंटचा. परंतु MCQमध्ये मात्र इथं तुम्हाला उत्तर बरोबर असेल तरच मार्क्स मिळतात आणि उत्तर बरोबर नसेल तर मार्क्स मिळत नाहीत. परंतु किती मार्क्स मिळतात, तर उत्तर जर बरोबर असेल तर तुम्हाला आउट ऑफच मार्क्स मिळतात. ही तुमच्या दृष्टीतून सुवर्ण संधी आहे बाळांनो, लक्षात घ्या तुम्ही. आणि त्यामुळं कुणीही गडबडून जायची काही गरज नाही आहे. फक्त आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण वर्षभर जो अभ्यास केलेला असतो तो MCQच्या दृष्टीतून केलेला आहे का, किंवा वर्गामध्ये जे अध्यापन केलं जातं ते अध्यापन MCQची परीक्षा होणार आहे, MCQच्याच दृष्टीतून क्वेश्चन्स तयार केले जाणार आहेत, अशा पद्धतीनं अध्यापन केलेलं होतं का, तर याचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे. लक्षात घ्या, मी बोलणार नाही. परंतु आता इथं प्राप्त परिस्थिती जी आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपणाला MCQची एक्झाम ही अटळ आहे, अपरिहार्य आहे. त्यामुळं आपण बाकीच्या गोष्टीच्यामध्ये न जाता आपण ह्या परीक्षेला सुद्धा कशा पद्धतीने यशस्वी पद्धतीने सामोरं जायचं आहे, यशस्वीपणे सामोरं जाऊन कशी मार्क्स मिळवायचे आहेत, कारण टॉप स्कोरिंग, हायर स्कोरिंग तुम्हाला मिळवण्याची ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे बाळांनो, लक्षात घ्या तुम्ही. तुमच्यासमोर जे काही थिअरॉटिकल एक्झामच्या बाबतीत जी काही परिस्थिती होती ती वेगळी होती आणि MCQ एक्झामिनेशनच्या बाबतीतची परिस्थिती टोटली डिफरंट यू विल फाइंड देअर. ओके, म्हणजे त्यासाठी तुम्ही नेमकेपणानं अभ्यास केला पाहिजे. मी मागंही तुम्हाला सांगितलं की परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, परंतु त्यामध्ये जे 4 अल्टरनेटिव्स तुम्हाला दिलेले असतात, 4 पर्याय तुम्हाला दिलेले असतात, त्या 4 पर्यायापैकी 2 पर्याय 100% म्हणजे एक पर्याय 100% बरोबर असतो आणि एक पर्याय 100% चुकीचा असतो, आणि राहिलेले जे 2 पर्याय असतात ते तुम्हाला फसवतात. आणि त्यामुळं आपण अशा ठिकाणी फसून न जाता किंवा आपण स्वतः न फसता काळजीपूर्वक योग्य पर्यायाची जर निवड केली तर बाळांनो तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाहीत. आणि त्यामुळं तुम्हाला या परीक्षेसाठी चांगल्या पद्धतीने तुमची प्रगती व्हावी, चांगल्या पद्धतीने तुमचा स्कोअर व्हावा, यासाठी हा अट्टाहास मी करतो आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळं तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक प्रश्नपत्रिका सोडवा, काळजीपूर्वक एक्सप्लेनेशन जे मी तुमच्यासमोर देतो आहे ते काळजीपूर्वक ऐका. डेफिनेटली यू विल बी बेनिफिटेड इन एक्झाम. ओके, म्हणजे त्यासाठी आपण थोडंसं तयारी करूया. लक्षात घ्या, कोणत्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात, फक्त हे प्रश्न तुम्हाला नमुन्यासाठी देतोय, हेच प्रश्न परीक्षेमध्ये असतील असं नाही.
तुम्ही गैरसमज करू नका. अशा प्रकारचे प्रश्न असू शकतात, हेच असतील असं नाही. नाहीतर बऱ्याच वेळेला माझ्या मित्रमैत्रिणींना वाटते की बरं झालं सरांनी आपल्याला छानपैकी क्वेश्चन्स दिलेले आहेत, आता तेच आपण करायचे. अजिबात गोड गैरसमज असेल तर काढून टाका मनातनं. लक्षात घ्या, फक्त तुम्हाला मी कशा पद्धतीचे प्रश्न असू शकतात याबद्दलची आयडिया देतोय. हे पुन्हा पुन्हा तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय, लक्षात घ्या तुम्ही. ओके, आपण आता आपल्या विषयाकडे जाऊया. कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर ते प्रश्नाचं स्वरूप आपण समजून घ्यायचं आहे. आता पहिला प्रश्न त्या ठिकाणी त्या प्रकरणामध्ये असू शकतो, श्रमशक्तीचे परिणामात्मक व टिंबटिंब असे 2 पैलू आहेत. आता श्रमशक्तीचे कोणते 2 पैलू असतात? परिणामात्मक आणि दुसरा कुठला असू शकतो ते तुम्ही बारकाईनं वाचलं तर तुम्हाला सांगता येईल. त्यामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले आहेत बाळांनो. अ गुणात्मक, व कार्यात्मक, क वर्णनात्मक आणि ड वरील सर्व. म्हणजे वरील सर्व पैलू असं हे चौथं उत्तर आहे. मग आता तुमच्या ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर कुठलं आहे, तर परिणामात्मक आणि गुणात्मक. म्हणजे अ हे तुमचे आन्सर बरोबर असेल. गुणात्मक म्हणजे कोणते 2 पैलू असतात? श्रमशक्तीचे परिणामात्मक व गुणात्मक असे 2 पैलू आहेत. म्हणून पहिलं उत्तर गुणात्मक हे तुमचं बरोबर असेल. त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण प्रॅक्टिससाठी घेतो आहोत. श्रमिकांची कार्यक्षमता व श्रमाची उत्पादकता श्रमशक्तीच्या टिंबटिंब पैलूवर अवलंबून असते. आता कोणत्या पैलूवर अवलंबून असते? श्रमशक्तीच्या, म्हणजे कार्यक्षमता आणि श्रमाची उत्पादकता ही श्रमशक्तीच्या कोणत्या पैलूवर अवलंबून असते? आपण जर बारकाईनं पुस्तकामधलं वाचलं तर डेफिनेटली तुम्हाला ते समजू शकेल, कारण पुस्तकाच्या बाहेरचं मी काहीच विचारलेलं नाही आहे तुम्हाला. त्यामुळं तुम्ही काळजीपूर्वक वाचा, काळजीपूर्वक ऐका, काळजीपूर्वक पहा, काळजीपूर्वक सोडवा. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला काळजी करण्याची गरज राहणार नाही. आता हा जो पर्याय जे दिलेले आहेत, या पर्यायामध्ये कोणते पर्याय दिलेले आहेत? अ गुणात्मक, ब कार्यात्मक, क वर्णनात्मक, ड वरील सर्व. मग यापैकी कुठला पैलू बरोबर आहे? कुठलं उत्तर बरोबर आहे? तर श्रमिकांची कार्यक्षमता व श्रमाची उत्पादकता श्रमशक्तीच्या गुणात्मक पैलूवर अवलंबून असते. त्यामुळं कुठलं उत्तर बरोबर असेल? गुणात्मक हे उत्तर बरोबर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा असू शकतो की टिंबटिंब ही उपक्रमाची मौल्यवान व सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. आता कोणत्याही व्यवसायाची मौल्यवान आणि सर्वात महत्त्वाची संपत्ती कोणती असते हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे. आता या ठिकाणी 4 पर्याय बाळांनो तुम्हाला दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे मानवी संसाधने, दुसरा पर्याय दिलेला आहे नैसर्गिक संसाधने, तिसरा पर्याय दिलेला आहे भौतिक संसाधने आणि चौथा पर्याय दिलेला आहे बाळांनो तुम्हाला वरील सर्व संसाधने. आता नक्की कुठलं उत्तर बरोबर असेल? थोडंसं काळजीपूर्वक जर तुम्ही वाचलेलं असेल किंवा काळजीपूर्वक जर तुम्ही ऐकत असाल, काळजीपूर्वक पाहत असाल, काळजीपूर्वक सोडवत असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज लागत नाही. म्हणून सर्व गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक करा. आता इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे 4 पर्याय दिलेत, त्यापैकी मानवी संसाधने ही उपक्रमाची मौल्यवान व सर्वात महत्त्वाची संपत्ती असते. लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळं मानवी संसाधने हे उत्तर हे बरोबर आहे, लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर पुढील प्रश्न या ठिकाणी आपण सरावासाठी विचारात घेतो आहोत, तो म्हणजे मानवी संसाधनाचे व्यवस्थापन हे पूर्णतः टिंबटिंब असते. पूर्णतः काय असते? कर्मचारी केंद्रित असते, व्यवस्थापन केंद्रित असते, व्यवसाय केंद्रित असते, कोणतेही नाही. मग याच्यापैकी कुठलं उत्तर बरोबर असेल? तुम्ही प्रश्न जर बारकाईनं वाचला बाळांनो तर तुम्हाला ताबडतोब लक्षात यायला पाहिजे, लगेच क्लिक व्हायला पाहिजे. मानवी संसाधन म्हटलं की रिलेटेड विथ दी कर्मचारी. म्हणजे मानवी संसाधनाचा संबंध कशाशी येतो? कर्मचाऱ्यांशी येतो. म्हणून मानवी संसाधनाचे व्यवस्थापन हे पूर्णतः कर्मचारी केंद्रित असते. म्हणून कुठला पर्याय बरोबर असेल? कर्मचारी केंद्रित. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण घेतो आहोत मानव संसाधन व्यवस्थापनात. समजते ना? मानव संसाधन व्यवस्थापनात टिंबटिंब या घटकाविषयीच्या सर्व कार्यांचा समावेश होतो. आता मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये कोणत्या घटकांच्या सर्व कार्याचा समावेश होतो? बारकाईनं वाचायचं. कर्मचारी, यंत्रसामग्री, भौतिक आणि नैसर्गिक. इथं सुद्धा तुम्हाला ताबडतोब लक्षात येईल की कारण कर्मचारी व्यवस्थापन आपण पाहतो आहोत, मानव संसाधन व्यवस्थापन पाहतो आहोत, म्हणून कर्मचारी हा जो पर्याय आहे तो पर्याय योग्य असेल, बरोबर असेल. लक्षात घ्या. म्हणजे उत्तर काय असेल?
कर्मचारी. तुमचं स्टेटमेंट कसं असेल? मानव संसाधन व्यवस्थापनात कर्मचारी या घटकाविषयीच्या सर्व कार्याचा समावेश होतो. त्यानंतर पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. अचूक कार्यप्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक डॅश डॅश उंचावते. टिंबटिंब उंचावते. आता काय उंचावते? कार्यप्रेरणेमुळं कर्मचाऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक काय उंचावते? प्रतिष्ठा, मानसिकता, त्यानंतर स्तर आणि कोणतेही नाही. आता इथं लक्षात येईल तुम्हाला की प्रतिष्ठा उंचावते, कारण प्रत्येकजण आपल्या प्रतिष्ठेसाठी करत असतो, झटत असतो. लक्षात घ्या तुम्ही, पळत असतो, धावत असतो. म्हणून तसं इथं सुद्धा त्या ठिकाणी जर कर्मचाऱ्यांना अचूक कार्यप्रेरणा जर दिली तर त्यांची आर्थिक आणि सामाजिक पत वाढते, प्रतिष्ठा उंचावते. त्यामुळं करेक्ट अल्टरनेटिव्ह कुठला असेल? प्रतिष्ठा हे करेक्ट अल्टरनेटिव्ह असेल, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर पुढचा भाग आपण विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे डॅश डॅश घटक कोणत्याही उद्योगाचा प्राण समजला जातो. आता कोणतेही घटक असतात की ते उद्योगाचा प्राण समजले जातात. पहिला मानवी, दुसरा नैसर्गिक, तिसरा यांत्रिक, चौथा राष्ट्रीय. क्या बात आहे. किती सोपे सोपे प्रश्न आहेत पहा तुम्ही. लक्षात घ्या तुम्ही थोडंसं बारकाईनं पहा. अजिबात तुम्ही काळजी करायची गरज नाही. लक्षात घ्या तुम्ही. आणि मी बोलतो म्हटल्यानंतर त्यामध्ये काहीतरी अर्थ असतो. लक्षात घ्या. मी युजलेस स्पीकिंग कधीच करत नाही. लक्षात घ्या. आय डोंट लाईक एनी युजलेस थिंग्स. ओके. म्हणून इथं लक्षात घ्या की कोणते घटक कोणत्याही उद्योगाचा प्राण समजले जातात. असे कोणते घटक असतात की ते उद्योगाचा प्राण समजले जातात? सहज तुमच्या लक्षात येईल, मानवी घटक. कोणते घटक? मानवी घटक. आणि त्यामुळे तुमचं उत्तर कोणतं असेल? बरोबर, मानवी. त्यानंतर पुढील प्रश्न आपण समजून घेऊया. टिंबटिंब यांनी सर्वप्रथम मानवी संसाधनाचा विकास या संकल्पनेची व्याख्या केली. म्हणजे मानवी संसाधनाचा विकास या संकल्पनेची व्याख्या कोणी केली? 4 पर्याय तुमच्यासमोर दिलेले आहेत. लिओनार्ड नाडलेर, डेल योडर, स्टॉडर, हेनरी फ्यॉल. आता इथं आपण थोडंसं बारकाईनं पाहिलं पाहिजे, कारण बऱ्याच वेळेला वर्गामध्ये ज्या वेळेला मी अध्यापन करतो, शिकवतो, त्यावेळेला सुद्धा अशा प्रकारच्या ऑथर्सचे उल्लेख मी करत असतो, त्यांचे नामोल्लेख करत असतो. परंतु माझ्या बोलण्याकडं जर तुमचं 100% टिंबटिंब असेल तरच तुम्हाला हे पर्याय निवडणं 100% जमेल. लक्षात घ्या. म्हणून आपलं लक्ष कसं असलं पाहिजे? 100% युअर कॉन्सन्ट्रेशन शुड बी टुवर्ड्स माय लेक्चर. ओके. आता इथं उत्तर असेल लिओनार्ड नाडलेर. कोणतं उत्तर असेल बाळांनो? लिओनार्ड नाडलेर हे उत्तर असेल. लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घ्यायचा आहे. मनुष्यबळ नियोजन हे टिंबटिंब असू नये. म्हणजे कसं असावं हे जर समजलेलं असेल तर कसं असू नये हे तुम्हाला समजू शकेल. आता इथं 4 पर्याय दिलेले आहेत. अलौकिक, सर्वसमावेशक, सर्वांगीण आणि वरील सर्व. म्हणजे मानवी नियोजन हे कसं नसावं ओघानं तुमच्या लक्षात येईल. सर्वसमावेशक असलंच पाहिजे, सर्वांगीण असलंच पाहिजे, वरील सर्व नव्हे. तर हे कसं असू नये? अलौकिक असू नये. म्हणजेच कसं असावं? लवचिक असावं. म्हणून अलौकिक हा पर्याय तुमच्यासमोर योग्य पर्याय असेल. लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर पुढील भाग आपण विचारात घ्यायचा आहे. कोणत्याही नियोजनाचे यश हे त्या नियोजनाच्या टिंबटिंबवर अवलंबून असते. कोणत्याही नियोजनाचे यश हे त्या नियोजनाच्या टिंबटिंबवर अवलंबून असते. कशावर अवलंबून असतं नियोजनाचं यश? लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. प्रभावी अंमलबजावणी, प्रभावी आखणी, परिणामकारक उपाय, कोणतेही नाही. तुम्हाला मी बऱ्याच वेळेला उदाहरण सांगत असताना सांगत होतो की वी आर गुड प्लॅनर, वी आर गुड प्लॅनर बट वी आर नॉट अ गुड इम्प्लिमेंटर. इट मीन्स दॅट वी आर नॉट अ इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटर बट वी आर बॅड इम्प्लिमेंटर. दॅट्स वाय the success of any planning depends upon the effective implementation. Try to understand. आणि म्हणून आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही नियोजनाचं यश हे त्या नियोजनाच्या कशावर अवलंबून असतं? प्रभावी अंमलबजावणीवर अवलंबून असतं. आणि म्हणून तुमचा पर्याय कोणता बरोबर असेल? प्रभावी अंमलबजावणी. त्यानंतर पुढील प्रश्न आपण विचारात घेऊया नमुन्यासाठी. अचूक टिंबटिंबामुळे योग्य कार्यासाठी योग्य व्यक्ती निवडणे शक्य होते. अचूक टिंबटिंबामुळे
वाक्याचा अर्थच समजून घ्यायचा पहिल्यांदा. अचूक टिंबटिंबामुळे योग्य कार्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणं शक्य होतं. तुम्हाला पर्याय 4 दिलेले आहेत बाळांनो. पहिला पर्याय दिलेला आहे कार्यविश्लेषण, दुसरा पर्याय दिलेला आहे कार्यप्रशिक्षण, तिसरा पर्याय दिलेला आहे कार्यकुशलता आणि चौथा पर्याय दिलेला आहे गुणदोषांमुळे. क्या बात आहे, गुणदोष. आता याच्यापैकी कुठला पर्याय करेक्ट असेल, कोणता पर्याय योग्य असेल, तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की अचूक कार्यविश्लेषणामुळं, म्हणजे कामाची जर माहिती आपल्याला अचूक असेल तर त्यासाठी कोणत्या प्रकारची व्यक्ती हवी आहे हे आपल्याला समजतं आणि त्यामुळं योग्य व्यक्तीची निवड करणं काय होतं, शक्य होतं. आणि म्हणून उत्तर काय असेल तुमचं, अचूक कार्यविश्लेषणामुळं योग्य कार्यासाठी योग्य व्यक्ती निवडणे शक्य होते. लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर पुढचा प्रश्न त्या ठिकाणी आपण समजून घेऊया. कामाचा दर्जा व प्रकार. कामाचा दर्जा व प्रकार यामध्ये समानता किंवा सारखेपणा असणाऱ्या जागांच्या समूहाला, नीट लक्ष द्या, ट्राय टू अंडरस्टँड. कामाचा दर्जा व प्रकार यामध्ये समानता किंवा सारखेपणा असणाऱ्या जागांच्या समूहाला टिंबटिंब असे म्हटले जाते. काय म्हटलं जातं? पहिला पर्याय तुम्हाला दिलेला आहे कार्य, दुसरा पर्याय दिलेला आहे जबाबदारी, तिसरा पर्याय दिलेला आहे अंदाज आणि चौथा पर्याय दिलेला आहे कार्यविश्लेषण. मग आता यामध्ये कुठला पर्याय बरोबर असेल, थोडासा विचार केला पाहिजे. बारकाईने जर आपण अभ्यास केला तर डेफिनेटली यू विल अंडरस्टँड विच अल्टरनेटिव्ह इज 100% करेक्ट. ओके. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की कामाचा दर्जा व प्रकार यामध्ये समानता किंवा सारखेपणा असणाऱ्या जागांच्या समूहाला कार्य असे म्हटले जाते. काय म्हटलं जातं? कार्य असे म्हटले जाते. म्हणजे उत्तर करेक्ट कोणतं असेल? कार्य हे उत्तर करेक्ट असेल. लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून हाही पर्याय तुम्ही काळजीपूर्वक पाहणं गरजेचं असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण नमुन्यासाठी पाहूया. टिंबटिंब हा कार्यमूल्यमापनाचा पाया म्हणून वापरला जातो. टिंबटिंब हा कार्यमूल्यमापनाचा पाया म्हणून वापरला जातो. कशाला पाया म्हणून वापरला जातो? कोणता पर्याय हा या ठिकाणी पायासाठी असू शकतो? तुम्हाला 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. कार्यविश्लेषण, क्रिया इंजिनिअरिंग, निर्देशन, परिणामकारक चाचणी. पहा, थोडासा विचार करा, काय उत्तर करेक्ट असेल? तर ह्या प्रश्नाचं उत्तर असू शकेल कार्यविश्लेषण. आपण जॉब ॲनालिसिस हा भाग पाहिलेला आहे. पहा, कोणता भाग पाहिलेला आहे? जॉब ॲनालिसिस. आणि त्यामुळं करेक्ट उत्तर कुठलं असेल? कार्यविश्लेषण. त्यानंतर पुढील प्रश्न आपण विचारात घेतो आहोत. कार्यविश्लेषणामुळे प्रत्येक कार्याची टिंबटिंब स्थापन करता येते. प्रत्येक कार्याची टिंबटिंब स्थापन करता येतात. काय स्थापन करता येतात? तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला प्रमाणके, दुसरा स्थित्यंतरे, तिसरा परिस्थिती, चौथा कोणतेही नाही. अरे बापरे, कोणतेही नाही. मग आता नक्की पर्याय कुठला आहे हे तुम्ही ओळखलं पाहिजे. कार्यविश्लेषणामुळे प्रत्येक कार्याची प्रमाणके स्थापन करता येतात. म्हणजे उत्तर कुठलं असेल तुमचं करेक्ट? प्रमाणके. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया. प्रत्येक कार्याची संपूर्ण माहिती टिंबटिंबमध्ये मिळते. कशामध्ये मिळते? तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. कार्यवर्णन, पुढचा पर्याय दिलेला आहे विभाग, त्याच्या पुढचा पर्याय दिलेला आहे संस्था आणि त्या पुढचा पर्याय दिलेला आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे प्रत्येक कार्याची संपूर्ण माहिती बाळांनो काळजीपूर्वक पहा, कार्यवर्णनामध्ये मिळते. कशामध्ये मिळते? कार्यवर्णनामध्ये मिळते. आणि त्यामुळं तुमचं करेक्ट अल्टरनेटिव्ह कुठला असेल? कार्यवर्णन. डोंट फॉरगेट. ओके. आणि म्हणून याही पर्यायाची तुम्ही काळजीपूर्वक निवड करणं गरजेचं असतं. आता त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. कार्यवर्णन हे टिंबटिंब असते. आता काय असते कार्यवर्णन म्हणजे? नेमकं टिंबटिंब असते म्हणजे इथं अपेक्षित काय आहे? तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. कार्यसापेक्ष असते, व्यक्तिसापेक्ष असते, निर्देशन सापेक्ष असते किंवा यापैकी कोणतेच नाही. आता कार्यवर्णन म्हणलं की हे कशाच्या संदर्भातलं असलं पाहिजे बाळांनो? साधा तर्क लावायचा आपण. कार्य म्हणजे कार्याच्या संदर्भात असलं पाहिजे. म्हणजे इथं पहिलाच पर्याय तुम्हाला दिलेला आहे कार्यसापेक्ष आणि तो पर्याय तुमचा कसा असू शकतो? म्हणजे कसा आहे? बरोबर आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून कार्यवर्णन हे कार्यसापेक्ष असते. हे उत्तर तुमचं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रामाणिक व निष्ठावान कर्मचाऱ्यांना
टिंबटिंब म्हणजे व्यवस्थापनाने दिलेली एक पोचपावती असते. आता जे प्रामाणिक कर्मचारी असतात, निष्ठावान कर्मचारी असतात, त्यांना कोणत्या प्रकारची पोचपावती दिली जाते त्याची सुद्धा त्या ठिकाणी 4 पर्याय आपल्यासमोर आहेत. पहिला पर्याय दिलेला आहे अंतर्गत भरती मार्ग, म्हणजे त्यांनी सुचवलेले लोक त्यांना घेणं. दुसरा बाह्य भरती मार्ग. तिसरा गेटवरील भरती मार्ग. आणि चौथा जाहिरातीचा मार्ग. आता प्रामाणिक आणि निष्ठावान कर्मचारी जर असतील आणि त्यांनी जर एखाद्या कर्मचाऱ्याची शिफारस केलेली असेल एखाद्या व्यक्तीची, तर त्या व्यक्तीला जर आपण त्या ठिकाणी कामावर घेतलं तर त्या कर्मचाऱ्याच्या मनामध्ये व्यवस्थापनाबद्दल काय निर्माण होत असते, एक प्रकारची आदराची भावना निर्माण होते आणि तो स्वतःला धन्य समजतो. कारण आपल्या शिफारसीचा व्यवस्थापनानं काय केलेलं आहे, विचार केलेला आहे असं त्याला वाटतं. आणि त्यामुळं त्याला असं वाटतं की व्यवस्थापनानं आपणाला एक काय दिलेले, आपल्या कामाची पोचपावती दिलेली आहे. कारण आपला शब्द व्यवस्थापनानं पाळलेला आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून कोणता मार्ग अवलंबला, अंतर्गत भरती मार्ग अवलंबला. आणि म्हणून कुठलं उत्तर बरोबर असेल, अंतर्गत भरती मार्ग हे उत्तर बाळांनो 100% करेक्ट असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. अकुशल मनुष्यबळाची भरती करण्यासाठी टिंबटिंब या पद्धतीचा सर्वत्र अवलंब केला जातो. अनस्किल्ड लेबर फोर्स इज रिक्रुटेड थ्रू डॅश डॅश मेथड. आता जे काही अनस्किल्ड लेबर्स असतात, अकुशल मनुष्यबळ असतं, त्याची भरती कशी केली जाते त्यासाठी सुद्धा तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय दिलेला आहे कारखान्याच्या दरवाजावर भरती. दुसरा पर्याय दिलेला आहे अंतर्गत भरती. तिसरा पर्याय दिलेला आहे बढती. आणि चौथा पर्याय दिलेला आहे वरील तिन्ही सर्व, म्हणजे वरील सर्व. आता नक्की या ठिकाणी अकुशल मनुष्यबळ कोणत्या मार्गानं भरती केलं जातं? सिम्पल क्वेश्चन इज हिअर, ट्राय टू अंडरस्टँड. अत्यंत सोपा प्रश्न आहे, लक्षात घ्या. आणि मग ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जर तर्क लावला, आपण BCom 3चे विद्यार्थी आहोत, आपल्याला तर्क वितर्क करता येतात. ओके, यू आर परफेक्ट. ओके, इन दॅट पॉईंट. ओके, यू कॅन गेस ऑल्सो करेक्टली. आणि म्हणून इथं लक्षात येईल की अकुशल मनुष्यबळाची भरती करण्यासाठी कारखान्याच्या दरवाजावर भरती या पद्धतीचा सर्वत्र काय केला जातो, अवलंब केला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं हा पर्याय त्या ठिकाणी योग्य असू शकतो. आणि अशा पद्धतीने आजच्या पिरियडला हा जो भाग आहे, सरावाच्या प्रश्नांचा विचार आपण या ठिकाणी काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं. आणि अशाच सारखे अनेक प्रश्न तुम्ही तयार केले पाहिजेत, त्याची उत्तरं तुम्ही तयार केली पाहिजेत आणि ती सोडवण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, सराव केला पाहिजे. ओके, थँक्यू व्हेरी मच.